नेवासा तालुक्यातील शेतपानंद रस्ते खुले करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी एकवटले आहेत. लवकरच 217 शेतपानंद रस्त्यांचे कामे करण्याचा आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आलाय. तालुक्यात मुख्यमंत्री बळीराजा शेतपानंद रस्ता योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी पंचायत समितीच्या सभागृहात तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येऊन समिती स्थापन करण्यात आली. यावेळी प्रांताधिकारी सुधीर पाटील, DYSP नीरज राजगुरू, प्रभारी तहसीलदार हिमालय घोरपडे, पोलीस निरीक्षक महेश पाटील, भूमी अभिलेख विभागाचे अभियंता संदीप, गटविकास अधिकारी संजय लखवाल, तालुका कृषी अधिकारी धनंजय हिवरे, त्याचबरोबर वन विभागाचे प्रमुख अविनाश तेलोरे, जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता दत्तात्रय कर्डील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली. यामध्ये शेतपानंद रस्त्याच्या कामांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी या योजनेअंतर्गत येणारे सर्व रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यात येऊन तात्काळ या रस्त्यांची कामे करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने शेतकऱ्यांची रस्त्याची अनेक दिवसापासून असलेली प्रमुख अडचण दूर होण्यास मदत होणार आहे. राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सोपान भगत, नेवासा. आज नेवासा पंचायत समिती या ठिकाणी तालुक्याचे आमदार माननीय विठ्ठलराव लंघे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री बळीराजा शेतपानंद रस्ता जो शासनाने नवीन GR प्रमाणे तालुक्यातील शेतीसाठी जे पूरक रस्ते आहेत हा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी काही या ठिकाणी योजना नवीन आणलेली आहे आणि त्या समिती आज नेवासा तालुक्यात स्थापन झाली. त्याचे अध्यक्ष आमदार साहेब आहेत, माझ्यासोबत आमदार साहेब आहेत. साहेब, कशा पद्धतीने ही समिती आहे आणि कशा पद्धतीची योजना आहे? राज्य सरकारने कालच्या हिवाळी अधिवेशनामध्ये निर्णय घेतला आणि मुख्यमंत्री बळीराजा शेतपानंद रस्ता योजना ही योजना संपूर्ण राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी आणली आणि ही जी कमिटी आहे त्या कमिटीची पहिलीच बैठक नुकतीच आपल्या नेवासा तालुक्याची पार पडलेली आहे. खरं तर शेतकऱ्यांचे अनेक वर्षांचे रस्ते बांधबंधाऱ्यांचे जे वाद आहेत, रस्त्याचे वाद आहेत, त्यामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांनी हा निर्णय घेत असताना एक कमिटी केली महसूल मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली. त्यामध्ये 4 विभागाचे 4 मंत्री महोदय, 5 आमदार निमंत्रित सदस्य आणि इतर अधिकारी अशी ही योजना जाहीर होण्याच्या अगोदरची कमिटी तयार केली. त्या कमिटीमध्ये आपल्या नेवासा तालुक्याला देखील त्या ठिकाणी संधी मिळाली की त्या कमिटीमध्ये देखील सदस्य होता, आज देखील आहे. आणि म्हणून या कमिटीने 3-4 महिने 2-3 बैठका घेतल्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या अडीअडचणी आहेत त्या शासन स्तरावर कायदे करून कशा सोडवता येतील याच्यासाठी निर्णय घेतले. हिवाळी अधिवेशनामध्ये हा निर्णय पारित झाला आणि फायनली आता संपूर्ण राज्यामध्ये ही जी मुख्यमंत्री बळीराजा शेतपानंद रस्ता योजना आहे तिची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. तर कशा पद्धतीनं कोणत्या योजनेत कोणत्या निधीमधून हे काय काम होणार? खरं तर पूर्वी अनेक अडचणी होत्या अशा रस्त्यांना. आता या जी योजना आहे मुख्यमंत्री बळीराजा शेतपानंद रस्ते योजना याचे प्रत्येक तालुक्याचे आमदार महोदय अध्यक्ष आहेत, प्रांत साहेब आपले शेजारी बसलेले आहेत, ते आपले सचिव आहेत आणि इतर वेगवेगळ्या विभागाचे त्या ठिकाणी सदस्य यामध्ये आहेत. त्यामध्ये विभागीय अधिकारी आणि सर्व या दर्जाची मंडळी जवळजवळ 10 अधिकारी याच्यामध्ये आहेत आणि आपल्याला 5 शेतकरी देखील प्रगतशील शेतकरी यांचा देखील त्याच्यात समावेश करायचा आहे. आणि ही समिती प्रत्येक तालुक्यामध्ये पहिलं काम त्या ठिकाणी हे राहणार आहे की हद्दी खुणा निश्चित करणं आणि मग ते टप्प्याटप्प्यानं होईल. आपल्या तालुक्यामध्ये जवळजवळ 2149 रस्ते आहेत. पैकी आपल्या माहितीनुसार यादीनुसार शासकीय यादीनुसार अतिक्रमण झालेले रस्ते 217 त्या ठिकाणी रस्ते आहेत. बाकीचे रस्ते आज खुले आहेत आणि म्हणून टप्प्याटप्प्यानं हे सर्व रस्ते आपल्याला करायचे आहेत. पूर्वी त्याला निधीची
तरतूद नसायची, आता त्याला वेगवेगळ्या योजनेमधून CRF फंडातून ते घेता येणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर देखील ते रस्ते आपल्याला निधीतून घेता येणार आहे. आमदार निधीतून, स्थानिक विकास निधीतून हे रस्ते घेता येणार आहे. आणि म्हणून चांगल्या पद्धतीनं वर्षानुवर्षांचा जो शेतकऱ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा असलेला प्रश्न या राज्य सरकारच्या निर्णयामुळे तो सुटणार आहे. आणि म्हणून ही पहिली बैठक घेतल्यानंतर माझा तर मानस आहे की मी राज्यस्तरीय कमिटी देखील सदस्य असल्यामुळं आपल्या तालुक्यामध्ये चांगलं काम याचं व्हावं. आणि मला खात्री आहे की सर्व अधिकारी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतील. प्रांतसाहेब तर आपले या प्रक्रियेमध्ये पूर्वीपासून आहेत आणि एक चांगलं काम आपल्या तालुक्यामध्ये होईल अशी अपेक्षा. आजपर्यंत जर आपण बघितलं तर नेवासा तालुका तहसील मामलेदार कोर्ट आहे 5-2 प्रमाणे असतील किंवा न्यायालय, दिवाणी न्यायालय, केवळ रस्त्याचे प्रकरणच खूप मोठे पेंडिंग आणि त्यातून आपण आता शेतकऱ्याला काय आव्हान करतो? खरं तर मी नेहमी सांगतो की मी जसं आमदार म्हणून निवडून गेलो लोकप्रतिनिधी म्हणून, तेव्हापासून ज्या वेळेस कार्यालयात बसतो, सर्व नागरिकांचे प्रश्न समस्या ऐकत असतो, त्यावेळेस मोठ्या प्रमाणात शेतकरी येतात आणि त्याच्यातले जवळ 20-25% वादित मुद्दे असतात की आमचा रस्ता बंद आहे, हद्दी होणार नाही, नकाशात नाही, जे ज्याच्या त्याच्या पद्धतीनं सांगत असतात. आणि म्हणून हा खूप जिव्हाळ्याचा प्रश्न होता. परंतु आता हे राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे बऱ्यापैकी त्याचा फायदा तालुक्यात आणि राज्यात होणार आहे. त्याच्यामुळं बऱ्यापैकी प्रश्न सुटतील, वाद थांबतील आणि चांगला निधी उपलब्ध करून आपल्याला ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याला जो दळणवळण महत्वाचं आहे, आता शेतकऱ्यांना देखील त्याचं महत्व कळायला लागलं. पूर्वी आपण चिखलात बैलगाड्या कशी ट्रॅक्टर द्यायचो, परंतु आज प्रत्येकाला वाटतं की आपल्या बांधापर्यंत रस्ता असला पाहिजे. आणि म्हणून या योजनेच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम आपल्या तालुक्यामध्ये भरायला असं मला वाटतं. साहेब, तुम्ही या समितीचे सचिव आहात आणि मुख्य जबाबदारी बहुतेक तुमची आहे, कारण प्रशासकीय अधिकारी म्हणजे तुमच्यावरच आहे. आणि बहुधा शेतपालन रस्ता असेल किंवा खाजगी रस्ते असेल, खूप मोठ्या प्रमाणात आता मोदीचे काही प्रकार आहे, हत्या आहे. आता आपल्या मार्फत कशा पद्धतीने हे काम होणार? बळीराजा शेतपालन रस्ते योजनेअंतर्गत 221 नेवासा विधानसभा मतदारसंघाची पहिलीच बैठक आज आदरणीय आमदार विठ्ठलराव साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीमध्ये माननीय आमदार महोदय यांनी शासनाने जी काही योजना घोषित केलेली आहे याचं सगळ्यात चांगलं काम नेवासा विधानसभा मतदारसंघामध्ये व्हावं आणि नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती या योजनेच्या माध्यमातून कुठेतरी समाधान दिसावं, या भूमिकेतून आज आमदार महोदय यांनी या योजनेचा आढावा घेतला. या योजनेमध्ये ग्रामपंचायत स्तरावरून आम्ही प्रत्येक ग्रामपंचायतीला शेतरस्त्यांचा आराखडा तयार करायला सांगितलेला आहे. त्या आराखड्याप्रमाणे ग्रामपंचायतीकडून ज्या ज्या रस्त्यांची मागणी तालुकास्तरीय समितीकडे प्राप्त होईल ती सर्व मागणी माननीय आमदार महोदय जे या समितीचे अध्यक्ष आहेत त्यांच्या समोर ठेवण्यात येईल आणि माननीय आमदार महोदय यांच्या सूचनेप्रमाणे एक चांगला तालुकास्तरीय आराखडा तयार करण्यात येईल आणि त्या आराखड्यामध्ये प्राधान्यानं जे जे रस्ते घ्यायचे आहेत, मग त्याचं सीमांकन असेल, त्याच्यावरती झालेलं अतिक्रमण असेल, अतिक्रमण काढण्याबाबतची कायदेशीर कार्यवाही असेल आणि अतिक्रमण काढत असताना पोलीस बंदोबस्त असेल, ही सर्व प्रक्रिया या शासन निर्णयाच्या माध्यमातून शासनाने निःशुल्क केलेली आहे. म्हणजे मोजणी सुद्धा तातडीनं होणार आहे, निःशुल्क होणार आहे, पोलीस बंदोबस्त सुद्धा तातडीनं उपलब्ध होणार आहे, तो निःशुल्क मिळणार आहे. आणि या रस्त्यांचं जे मजबूतीकरण करायचं आहे ते मजबूतीकरणासाठी लागणारं गौण खनिज हे सुद्धा शासनानं मोफत उपलब्ध करून दिलेलं आहे बिना स्वामित्वधनाचं. त्याच्यामुळं एवढ्या सगळ्या सुविधा शासनानं दिलेल्या आहेत. आमदार महोदय यांचं मार्गदर्शन आहे. त्यामुळं या तालुक्यातील जे नकाशावरचे रस्ते आहेत किंवा जे नकाशावर नाहीत परंतु आज गुन्ह्या गोविंदानं तिथून रहदारी सुरू आहे, तर असे सर्व रस्त्यांचं मजबूतीकरण आम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये प्राधान्याने हातात घेऊन इथल्या तालुक्यातल्या शेतकऱ्याला त्याच्या शेतावर जाण्यासाठी कशी सहजता उपलब्ध होईल याच्याकडे आम्ही
सर्व अधिकारी आमदार महोदयांच्या मार्गदर्शनाखाली 100% काम करू. निश्चितच या तालुक्यातील रस्त्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेपासून निश्चित काहीतरी फायदा मिळेल